सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. धन्य तो भाग्याचा तरले संसार परमार्थाचे घर नाममुखी. करीतसे कथा कीर्तनी आवडी करीतसे कथा कीर्तनी आवडी ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे. धन्य ते भाग्याचा तरले संसार परमार्थाचे घर नाममुखी. एका जनार्दनी धन्य ते शरीर एका जनार्दनी धन्य ते शरीर संसार. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताटिया. दुसरे चरण संताटिया. दुसरे चरण संताटिया. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. कृपादाने कथेचा त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. रामो राजमणी सदा विजयते. रामं रमेशं भजे. रामेणाभिहिता निशाचरचमू. रामाय तस्मै नमः. रामानास्ति परायणं परतरं. रामस्य दासोऽस्यहं. रामे चित्तलय सदाभिभवतु. भीराम मामुद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं. जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. महिम्न पारं ते परमविदुषो यद्यसदृशिः. स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तद्वत्सन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन्. ममापेश स्तोत्रे हरेः निरपवाद परिकरः. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा वीर. तुमच्या लागलो निज चरणा.
करावा अवघेरो. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेरो. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं त्वं. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळा देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम. वाचे गाई राम सर्व भावे. धन्य ते भाग्याचा तरळे संसार. परमार्थाचे घर नाममुखी प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्तरूपी प्राप्त स्थळी सण प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. चिंतनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ज्याला संबोधलं जातं असे गंगा गोदावरी निवासी पैठण निवासी ज्यांच्या स्वभावामध्ये शांत संत आणि श्रीमंत अशा तीनही पदांनी युक्त ज्यांचं जीवन शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अखिल मानवी जीवनात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या देहाची पवित्रता सार्थक करणारा अभंग चिंतनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल खर तर अभंग अतिशय गोड आहे. फार नाही पण 4 चरणांचा अभंग आज कीर्तनरूपी सेवेकरता निवडलाय. अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगायचं म्हटला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज मानवी जीवनात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या देहाची पवित्रता सार्थक करून या अभंगामध्ये दाखवतात. महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे ज्या देहामध्ये जन्माला आल्यानंतर भगवंताची भक्ती होत असेल. पवित्र तो देह ज्या देहामध्ये सदैव नामस्मरण होत असेल. ज्या देहामध्ये सदैव भगवंताचं चिंतन होत असेल. सदा ज्याचा नेम नवे नव्हे तर ज्या देहामध्ये जन्माला आल्यानंतर काहीतरी नित्यनेम होत असेल. वाचे गाये राम सर्व भावे. सर्व भावाने त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नवे नव्हे तर प्रभू रामचंद्रांचं भजन ज्या मुखाने होत असेल. धन्य तो भाग्याचा तरले संसारी. असा मनुष्य संसारी जरी असेल पण संसारात राहून पारमार्थिक चिंतन जर करत असेल तर काय होते. परमार्थाचे घर नाममुखी. नव्हे नव्हे तर असा भगवत भक्त काय करतो. करीतसे कथा कीर्तनी आवडी. ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे. असा भगवत भक्त कथा करतो. भगवत भक्त
कीर्तन करतो, नवे नवे तर ब्रह्मज्ञानाची गोडी स्वतः चाखून इतरांना देण्याचं काम करतो. अशा भगवत भक्ताचं शरीर काय होतं? एका जनार्दनी धन्य ते शरीर, संसार परमार्थ एक रूप, विठ्ठल विठ्ठल. अशा आशयाचा, अशा भावाचा अभंग आज निरूपण सेवेकरता निवडलाय. कीर्तनाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं उचित आहे, गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. किम निमित्ताने आपण सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी जमलेलो आहोत. मला तरी वाटतं सांगण्याचं कारण नाही, किंबहुना सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. या न्यायानं गेली 5 तपांपासून, गेली 60 वर्षांपासून आपल्या वाडवडिलांनी जे रोपटं लावलं होतं, जे अखंड हरिनामाचं बीजारोपण केलं होतं, त्या अखंड हरिनाम सोहळ्याचा, सप्ताहाचा आजचा हा 60वं वर्ष मोठ्या आनंदात, उत्सवात, त्याच जोमाने, त्याच ताकदीने, त्याच उमेदीने सर्व आपलं संत नामदेव महाराज, शिंपी समाज, युवक मित्र मंडळ असेल, सगळ्यांच्या एकोप्याने, एक विचाराने, एक मताने, मोठ्या आनंदात, उत्साहात याही वर्षी या सप्ताहाचं आयोजन केलंय. विठ्ठल विठ्ठल. तसेच संत शिरोमणी नामदेव महाराजांची या वर्षी 676वी संजीवन समाधी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी साजरा होतोय. नेटकेच आपण सर्व वारकरी मंडळी पंढरपुरामधून आलो. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य लागू होत नाही. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देतीवरे. या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रभर नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा चालू आहे. त्याच उमेदीने, ताकदीने सकल सायखेडा निवासी संत नामदेव महाराज युवक मंडळ आणि शिंपी समाज हा सप्ताह गेली 60 वर्षांपासून मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा करतोय. या सप्ताहाला ज्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत असे हरिभक्तपारायण वैकुंठवासी 108 स्वामी मोहनानंदगिरीजी महाराज यांचा कृपाशीर्वाद, हरिभक्तपारायण कीर्तन केशरी महादेव महाराज जगताप बीड यांची शुभ प्रेरणा आणि सर्व साधू संतांचं, सर्व तुम्हा वारकरी मंडळींचं योगदान. विठ्ठल विठ्ठल. खरं तर हे बीजाचं रोपण कालपासून सुरू झाले. तसं पाहायला गेलं तर कीर्तनाची परंपरा ही आजची नाही. ज्यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी कीर्तन करतोय, खऱ्या कीर्तनाचे प्रवक्ते कोण असेल तर संत नामदेव महाराज. 12व्या शतकामध्ये नामदेव महाराजांनी कीर्तन करावं इतका अधिकार नामदेव महाराजांचा होता. अहो, कीर्तनामध्ये सर्वसामान्य टाळकरी नसतील, वारकरी नसतील यात नवल नाही. जगाचा चालक, मालक, पालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने वीट सोडावी आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचावं इतका त्यांचा अधिकार. विठ्ठल विठ्ठल. पुरावा द्यायचं म्हटलं तर सर्वांचं पाठांतर आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. अहो, देवाने नाचावं, किती नाचावं, किती नाचावं. नाचत असताना कमरेचं उपरणं, कमरेचा शेला पडून जावा इतकं नाचावं. अशा संत नामदेव महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आपण मोठ्या आनंदाने साजरा करतोय. खरं तर या ठिकाणी अनेक गुणीजन मंडळी आहेत. खरं तर पाहायला गेलं तर आजचे गायकही श्रेष्ठ आहे, वादकही श्रेष्ठ आहे, कीर्तनकारही मोडकं तोडकं काहीतरी श्रेष्ठ समजून घ्याल. विठ्ठल विठ्ठल. ज्यांनी सुंदर अशी सुरुवातीची जी पंचपदी गायली असे आमचे हरिभक्तपरायण परममित्र अमोल महाराज राऊत यांची देखील उपस्थिती आहेत. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून, मी तरी बघतोय अनेक वर्षांपासून सायखेडा गावावर प्रेम करणारं सुळेवाडीकर ग्रामस्थ मंडळ आहेत. त्यामधील ही सर्व भजनी मंडळी आमचे सचिन महाराज असतील, महेश महाराज असतील, नामदेव महाराज असतील. त्यामध्ये मृदुंगावर ज्यांची साथ आहे, विशेषत्वानं यावर्षी आमचे हरिभक्तपरायण निलेश महाराज पगार दादांची सुद्धा सुंदर साथ या ठिकाणी आहेत, त्यांचे आभार. त्याचबरोबर एकेच ठिकाणी भगवान आदिनाथ महाराज कार्य हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमच्या रामलखन साऊंड सिस्टीमचे सुपुत्र हरिभक्तपरायण पार्थ महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित असतात. खरं तर विनेकरांबद्दल काय बोलावं, गावचेच विनेकरी दत्तू महाराज असेल,
खरं तर भिवा बाबांनी आम्हाला लहानपणापासून बघतात. भिवा बाबा म्हणतील काय हे आता बोलते माझ्यासमोर, कारण त्यांनी लहानपणापासून आम्हाला बघितलंय. आमच्या गावात ते उत्कृष्ट अशी त्यांची साथ असते. त्याचबरोबर कालचं सुंदर असं कीर्तन ज्यांचं झालं, आपल्याच बेरवाडी गावचं भूषण, आणि जे सायकडा गावावरही अनेक वर्षांपासून प्रेम करतात असे हरिभक्तपरायण चंद्रभान महाराज उकाडे हे देखील या ठिकाणी माझ्यासाठी उपस्थित आहेत. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनामध्ये नाद ब्रह्म आहेत. इंद्रासारखे वाजवणारे त्या ठिकाणी निलेश महाराज आहेत, आदिनाथ महाराज आहेत. या येड्या वक्त्याचं काहीतरी थोडंफार शब्द ब्रह्म असेल. नाद ब्रह्म, शब्द ब्रह्म आणि स्वर ब्रह्म हे जेव्हा एकत्रित येतं तेव्हा परब्रह्म अवतरायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. विशेषत्वानं एक नाव मी मुद्दाम घ्यायचं राहून दिलं. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये टॉप 10च्या काही साऊंड सिस्टीम आहे. त्या साऊंड सिस्टीममध्ये आमचे परममित्र हरिभक्तपरायण रामलखन साऊंड सिस्टीमचे मालक आदरणीय नवनाथ भाऊराव येते. सुंदर असं, जागा किती असू द्या, 10 बाय 10ची असू द्या, नाहीतर तो भला मोठा पालखेडी मिरची सारखा मंडप असू द्या, पण तीच आवाज, तीच क्वालिटी ज्यांच्या सिस्टीममध्ये आहे तसे नवनाथ भाई रायते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या पवित्र पावन अशा चरणावर नतमस्तक होतो आणि उरलेल्या 1 तासामध्ये चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञात अज्ञात एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कीर्तन झाल्यानंतर येऊन भेटायचं, नंतर त्याचं नाव कायम लक्षात ठेवेल. विठ्ठल विठ्ठल. खरं तर सुरुवातीला सांगितलं होतं की नाव कोणाचं घ्यायचं नाही, पण काय म्हणतात ना, एकाचं नाव घ्यायचं एकाचं नाव घ्यायचं नाही, दोष लागतो. त्यापेक्षा एकदा सर्वांच्या पवित्र पावन नतमस्तक चरणावर होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाये राम सर्व भावे. खऱ्या अर्थानं अभंग 4 चरणांचा मी सुरुवातीलाच बोलून गेलो. या 4 चरणांमध्ये मानवी जीवनात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला संतांची संगती प्राप्त व्हावी, नोहे नव्हे तर या देहाची सार्थकता व्हावी, याकरता नाथ महाराज प्रत्येकाला उपदेश करतात. नाथ महाराज म्हणतात, कोणता देह पवित्र आहे, तर तो देह पवित्र आहे, देहनाम शरीर. ते शरीर पवित्र आहे ज्या शरीरामध्ये जन्माला आल्यानंतर भगवंताची साधना होत असेल, ज्या शरीरामध्ये जन्माला आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण होत असेल. तसं तर बघायला गेलं तर जीवनामध्ये 2 व्यक्तींचा माणसाला परिचय असावा. 2 व्यक्ती सोडून इतरांचा माणसाला परिचयच असू नये. लक्षात ठेवा, काळजीपूर्वक ऐका. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगतायत 2 व्यक्तींचा जीवनामध्ये परिचय असावा, कोणाचा? तर ऐका. क्रमांक 1, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर परिचय माणसाला असावा, तो म्हणजे देवाचा. काय बोलतोय मी? मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर परिचय असावा देवाचा, नाहीतर परिचय असावा संतांचा. देव आणि संत सोडून इतरांचा कोणाचाही जीवाला परिचय नसावा. का परिचय नसावा? जीवाने जीवाला जीवाचा परिचय द्यावा. जीवाने जीवाला जीवाचा परिचय दिल्यानंतर पदरात फक्त दुःखच प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. परंतु सर आजकाल काय होतंय, कोणीही परिचय देताना देवाचा कधी देत नाही, संतांचा कधी देत नाही, कोणी आपल्या कुटुंबाचा परिचय मात्र फार देत असतं. एवढ्या 4-5 वर्षामध्ये अनेक गावांमध्ये फिरण्याचा योग येतो, कीर्तन सेवेसाठी जाण्याचा योग येतो. काही ठिकाणी गेल्यानंतर खूप आग्रह करतात, महाराज चहा पाण्याला आमच्या घरी या, महाराज नाश्त्याला आमच्या घरी या, महाराज एकदा तरी जेवणाला आमच्या घरी या. मग घरी गेल्यानंतर अनेक लोक भेटतात, सांगतात महाराज ही आमची शेती, ही आमची माडी, हे आमचं कुटुंब. एके ठिकाणी असंच गेलो, खूप आग्रह केला, चहा प्यायला गेलो. गेल्यानंतर ती माता माऊली आली, काही ओळख वगैरे नव्हती, आली आणि पाणी वगैरे दिलं. मग त्या नवऱ्याला आपल्या माता माऊलीचा परिचय करून द्यायचा होता, परंतु त्या गृहस्थाने मला सांगितलं, महाराज यांना ओळखलं का? म्हटलं नाही, घरी तर मी पहिल्यांदाच आलोय, ओळखायचं काही कारण नाही. त्यांनी सांगितलं हे आमचं बारदान. काय सांगितलं? हे आमचं बारदान. म्हणजे त्याला पत्नीचा परिचय करून द्यायचा होता, पण काय नाव वापरलं? हे आमचं बारदान.
आता तसं जर पाहायला गेलं तर पत्नीला अनेक नाव आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला अनुभव आहे का? अनुभव नाही, पण अनुभव घेतलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हसू नका, अभ्यास करून अनुभव घेतलाय असं मला म्हणायचंय. ऐका, काही काही ठिकाणी विदर्भामध्ये गेलं तर पत्नीला अर्धांगिनी म्हणतात, काही ठिकाणी गेलं सहचारिणी म्हणतात, इकडं खानदेशामध्ये गेलं तर पत्नीला काय म्हणतात? बायको म्हणतात. जास्त स्टँडर्ड परिवार असेल, पुण्यासारख्या ठिकाणी गेलं, मुंबईसारख्या ठिकाणी गेलं तर पत्नीला काय म्हणतात? महाराज ही आमची मिसेस आहे. काय म्हणतात? मिसेस आहे. अनेक नावं पत्नीला असतात, परंतु त्याने सांगितलं हे आमचं बारदान आहे. मग मी सहज त्या माता माऊलीकडे बघितलं, त्या माता माऊलीचे डोळे एकदम लाल बुंद झाले होते, कारण बारदान म्हटलं होतं ना. मग मी सहज म्हटलं हे तुमचे कोण? तर तिने काय उत्तर द्यावं? तिने सांगितलं हे आमचं भंगार आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये अनेक लोक परिचय करून देतात, पण संसारातला परिचय मात्र काही कामाचा नाही, परिचय मात्र काही उपयोगाचा नाही. जीवनामध्ये परिचय असावा तो म्हणजे देवाचा. आणि देवाचा जरी परिचय असेल, पण देवापेक्षाही महत्भाग्याने या पृथ्वी तलावर अवतार घेतलेल्या संतांचा परिचय हा माणसाला नक्कीच असावा. विठ्ठल विठ्ठल. संतांचा परिचय जीवनामध्ये असावा. का संतांचा परिचय असावा? संत हे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य जरी दिसत असेल, संत हे तुमच्या आमच्या मध्ये जरी राहत असेल, तरी ते तुमच्या आमच्यासारखे दिसत जरी असले तरी त्यांचं कर्तव्य, त्यांचं कर्म हे तुमच्या आमच्यासारखं नाही. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. हे पैगा पाषाण म्हणून एलिका, संत नवती जगा मानसा सारिखे. तुकोबाराय सांगतात, संत तुमच्या आमच्यासारखे जरी दिसत असेल, व्यवहारात राहत असेल, संसारात राहत असेल, पण ते आणि तुम्ही सर्वसामान्य जीव सारखे मानू शकत नाही. ज्याप्रमाणे समुद्र तो समुद्र असतो, नदी ती नदी असते, नदीला समुद्र म्हणून चालत नाही आणि समुद्राला नदी म्हणून चालत नाही. आपण जर मंदिरामध्ये दर्शनाला गेलो तर ज्याचं आपण दर्शन घेतो तो भगवान परमात्मा सुद्धा कशाचा असतो? पाषाणाचाच असतो, पाषाणाचीच मूर्ती असते. आणि ज्या पायरीवर आपण पाय ठेवून भगवंताच्या दारामध्ये गेलो ती पायरी सुद्धा कशाची असते? पाषाणाचीच असते. मग पायरीची आणि भगवंताची तुलना करून जमेल का? तर नाही. तसंच सर्वसामान्य जीव आणि संत महात्मे यांची तुलना करून जमणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अजून संतांमध्ये आणि तुमच्या आमच्यामध्ये जर साम्य सांगायचं म्हटलं तर संतांची दृष्टी ही व्यापक असते, आपली दृष्टी फार परिच्छिन्न आहे, आपली दृष्टी ही फार आपल्या आपल्या कुटुंबापुरते. परंतु संत महात्मे विचार करत असताना व्यापक दृष्टीने विचार करतात. किती व्यापक दृष्टीने विचार करतात? नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये बघितलं तर नामदेव महाराजांना देव दिसला. कशामध्ये? कुत्र्यामध्ये देव दिसला. भले सकाळच्या पहाटे नामदेव महाराज अंगणामध्ये बसलेले होते, हातामध्ये वाटी होती आणि त्या वाटीमध्ये चपाती होती. तिकडून कुत्र यावं, भुकेने व्याकुळ झालेलं कुत्र यावं आणि त्या कुत्र्याने ती चपाती उचलावी आणि पळून जावं. अहो, पळून निघावं यात विशेष नाही, नवल नाही. नामदेव महाराजांनी सुद्धा तुपाची वाटी मागून घ्यावी आणि कुत्र्याच्या मागे पळावं. का? नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला. ज्या नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलाय त्या नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. रामेश्वराहून कावड आणली होती. कशा करता? मिरवणुकी करता. पाणी भरून आणलं होतं, इतक्या लांबून पाणी आणलं होतं, पण एक तहानेने व्याकुळ झालेलं गाढव दिसावं आणि त्या गाढवाला तहान लागली हे त्यांच्या लक्षात यावं. रामेश्वराहून जी कष्ट करून घागर आणली होती, जी कावड आणली होती, तेच पाणी त्या गाढवाला पाजलं. का? तर त्यांना गाढवामध्ये देव दिसला. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एकच,
संतांची दृष्टी व्यापक आहे. संतांना आणि तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य विचार करून जमणार नाही. संतांचे विचार ते संतांचे विचार आहे, ज्यांच्या प्रेरणेने हा सप्ताह चालतोय. आत्ताच आपण मागं गोदावरीच्या किनारी रघुनंदनदासजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने जो सप्ताह केला, काय अलौकिक महात्म्य या साधूंचं, काय जीवन आहे ज्ञानोबरायांचं, काय जीवन आहे नामदेव महाराजांचं, काय जीवन आहे सावता महाराजांचं. कारण देह त्यांनी समर्पित केला ते परमार्थासाठी. देह समर्पित केला संसारासाठी नाही, देह समर्पित केला जगाच्या कल्याणासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वेती परोपकारी. देह कष्ट वेती परोपकार. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टवेती परोपकारी. देह कष्टवेती परोपकारी. अशा संतांचा आपण पुण्यतिथी महोत्सव करतोय. आपलं भाग्य आहे. आळंदीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये असताना गुरुवारी सांगायचे, नाही संतांचे पुण्यतिथी उत्सव आपण साजरे केले, नाही आपण संतांची कृतज्ञता अंतःकरणामध्ये धारण करून हे सोहळे साजरे केले, त्यांचं काही बिघडत नाही. बघा, त्यांचं जरी काही बिघडत नसेल, पण उर्वरित आपल्या जीवनाचं काही बिघडू नये याकरता संतांचे उत्सव साजरे करावे. विठ्ठल विठ्ठल कारण ते पुण्यवान आहेत, ते जिवंतपणे पवित्र आहे आणि शरीर सोडून गेल्यानंतर सुद्धा पुण्यवानच आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये पवित्रता जर प्राप्त करून घ्यायची असेल तर अशा संतांचे सोहळे करणं फार महत्वाचं आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आपल्याही जीवनामध्ये तिळतिळ पुण्य अंतःकरणामध्ये यावं या हेतूने अशा संतांचे महोत्सव करणं फार महत्वाचं आहे. ज्या मानवी शरीरामध्ये आपण जीव धारण केलाय, जीवन जगतोय, या देहाच्या बाबतीत जर विचार केला तर या देहाला सर्व साधू संतांनी निलेश महाराज नावच ठेवले. ज्ञानोबरायांपासून तुकोबरायांपासून निळोबरायांपर्यंत आदी सर्व संतांनी या देहाला नावं ठेवले. आजपर्यंत या देहाला चांगलं कोणीच म्हटलं नाही. परंतु बघा, एके ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर महाराज देवाशी भांडण करतात. का? अरे देवा, किती भामटा येतो, स्वतःला सुंदर असा देह या ठिकाणी घेतला, स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सत्वगुण विनली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा सिका दिली वांगुली. तुझा देह चांगला आहे, तुझा पंचतत्वाने निर्माण झालेला देह आहे, परंतु आम्हाला किती अपवित्र असा देह तू दिलाय. ज्ञानोबरायांचा अधिकार होता, देवाशी भांडताय. ती मदालसा माता आपल्या पुत्राला, आपल्या मुलाला उपदेश करताना सांगते, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. आवारी चोरमा घातले रे तुम्ही कीटकांचा सांधा. वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा साधा. रव रव दुर्गंधी रे अमंगल
जन्मदाता तो बोलो रे बाळा. ती मदालसा माता पाळण्यामध्ये आपल्या बाळाला उपदेश करताना सांगते, हा देह कसा आहे, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. हा सर्व मलमूत्राने भरलेला हा देह आहे. वरी चुरुम घातले रे कृमी कीटकांचा सांधा. त्याच्यामध्ये जर बघितलं रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बाधा. फार दुर्गंधीयुक्त हा देह आहे. प्रत्येक संत महात्मे या देहाला नावं ठेवतायत, परंतु बघा याची देही घडे देवाचे भजन. इतका अपवित्र हा. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. यात देई खडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलं. याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. जर परमार्थ सफल करायचा असेल तर याच देहामध्ये आल्यानंतर परमार्थ सुद्धा साध्य करता येतो. तसं जर बघायला गेलं या देहाचे 4 भाग पडतात. या देहाचे 4 प्रकार पडतात. ऐका, काही देह जन्माला आल्यानंतर पवित्र असतात, परंतु मृत पावल्यानंतर गेल्यानंतर अपवित्र असतात. मुद्दा क्रमांक 2, काही देह जन्माला आल्यानंतर येताना अपवित्र असतात, पण जाताना पवित्र होऊन जातात. मुद्दा क्रमांक 3, काही देह जन्माला आल्यानंतर अपवित्र असतात आणि गेल्यानंतर सुद्धा ते अपवित्रच असतात. मुद्दा क्रमांक 4, काही देह जन्माला येतानाच पवित्र असतात आणि जाताना सुद्धा पवित्रच असतात. विठ्ठल विठ्ठल. काय काय सांगितलं आलं का लक्षात? माता मौल्या पुरुष वर्ग. मुद्दा क्रमांक 1 काय सांगितला? महाराज जर माहित असतं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं, हे तुमचं उत्तर असेल. ऐका, काही देह जन्माला आल्यानंतर पवित्र असतात, जातानी अपवित्र होऊन जातात. काय बरं? थोडी बुद्धीला चालना द्या बरं. जन्माला आल्यानंतर पवित्र आणि गेल्यानंतर अपवित्र. गाय, कोणाकोणाच्या घरी गाय? आता तुम्ही सायकडामध्ये राहतात, पण आमच्या खेडेगावामध्ये आल्यानंतर भेंडाळी, सायकडा, सोनगाव प्रत्येकाच्या घरी गाय आहे. ती गाय म्हणजे जन्माला येताना पवित्र आहे. तिच्यामध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे. तिचं दर्शन घ्यावं आणि आमच्या दिवसाची आम्ही सुरुवात करावी अशी आमची धारणा आहे. का तर आम्हाला जर बाकी देवतांचं दर्शन होत नसेल, पण एका गायीचं जरी दर्शन होत असेल, 33 कोटी देवांचं दर्शन घेतल्याचं पुण्य आम्हाला लागतं. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या गोमातेला 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी कोणता दर्जा दिलाय? महाराष्ट्राची देवता म्हणून महाराष्ट्राचा पक्ष त्या ठिकाणी फार मोठा दर्जा त्या गोमातेला दिलाय. का दिलाय? तिचा अधिकार तितका आहे. पण हल्लीच्या काळामध्ये जर बघितलं, लोक गायी सांभाळतात तू, पण कोणत्या? जर्सी गाय सांभाळतात, दूध मिळावं या अपेक्षेने सांभाळतात. पण लक्षात ठेवा, गावठी गाय ती गावठी गायच असते. आमच्या धर्मशास्त्रामध्ये कोणताही आमचं एखादा विधी असू द्या, कोणताही एखादा शास्त्रीय विधी असू द्या, पण त्या विधीमध्ये ब्राह्मण देवता आम्हाला सर्वात पहिलं आणायला होता ते म्हणजे पंचगव्य. दूध, दही, तूप, गोमूत्र आणि त्या ठिकाणी शेण, या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या गोष्टी जर आम्हाला मिळवायच्या असेल तर त्या फक्त आम्हाला गावठी गायीपासूनच मिळवता येतात. विठ्ठल विठ्ठल. अशी गाय जन्माला आल्यानंतर पवित्र आहे. परंतु बघा, ती गाय एकदा मृत पावली, मरण पावली की ती गाय अपवित्र आहे. तिला अपवित्रतेचा दर्जा दिला आहे. मुद्दा क्रमांक 2, जन्माला येताना अपवित्र आहे, पण गेल्यानंतर पवित्रपणा प्राप्त होतो. वाघ, वाघमारे नाव ऐकले ना कधी कोणाचं? वाघमारे, वाघ, लक्षात ठेवा. वाघ जन्माला आल्यानंतर अपवित्र. त्याचं नाव जरी आम्ही ऐकलं तरी आमच्या अंगामध्ये छळकाप सुटतो. काय करावं काय नाही, उचल बांगडी होती आमची. कशामुळे? वाघाचं नाव ऐकल्यानंतर. तो वाघ जन्माला आल्यानंतर अपवित्र आहे. का अपवित्र आहे? अभक्ष भक्षण करतो. तो जंगलामध्ये कोणाला जाऊ देत नाही.
फार मोठ्या मोठ्या शिकारी करतो. कोण? वाघ. परंतु गेल्यानंतर सुद्धा त्याला पवित्रपणा प्राप्त होतो. का? तर सांगून जाईल. वाघ गेल्यानंतर त्याचं जे कातडं असतं, आमच्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय की त्या वाघाचं कातडं ज्यांनी काढलं आणि त्या कातड्यावर बसून जर साधना केली तर त्याने केलेली साधना ही फलद्रूप होते. म्हणजे वाघ जिवंतपणे असताना अपवित्र आहे, परंतु गेल्यानंतर पवित्र होतो. का? तर त्याचं कातडं बसून आम्ही त्या ठिकाणी साधना करतो. आजही पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये आपण जर गेलं, सध्या काल परवापासून चातुर्मास सुरू झालाय. या चातुर्मासामध्ये जर आपण बघितलं तर श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रवचनं 4-4 महिने पंढरपूरमध्ये चालतात. आपण सर्व बहुश्रुत मंडळी आहात. आजही ते प्रवचन सांगत असताना त्यांच्या खाली आसनावर जे आसन ठेवलेलं असतं ते त्या ठिकाणी वाघाचं कातड आहे. विठ्ठल विठ्ठल. वाघ जिवंतपणे अपवित्र आहे, परंतु गेल्यानंतर पवित्रपणा त्याला प्राप्त होतो. तिसरा मुद्दा, काही देह जिवंतपणे अपवित्र असतात आणि गेल्यानंतर सुद्धा अपवित्र असतात. त्याच्यामध्ये तो देह येतो तो म्हणजे कावळ्याचा, ज्याला आपण फक्त दशक्रियाविधीमध्येच बघतो, बाकी कुठंच बघत नाही. दशक्रिया म्हटलं की प्रत्येकाचं लक्ष असतं महाराजांच्या प्रवचनाकडे नाही तर कावळाकडं. का? कधी कावळा येतो, कधी स्पर्श करतो आणि कधी निघून जातो, याकडे फक्त महाराजांचं त्या ठिकाणी मंडळींचं लक्ष असतं. का? तर कावळा हा जिवंतपणे अपवित्र आहे आणि गेल्यानंतर सुद्धा अपवित्र आहे. पण असं काही दुर्घटित घटना त्याच्या पूर्वजांनी करून ठेवली की दशक्रियाच्या दिवशी त्याला मान भेटतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका, याच्या मागे एक फार मोठं रहस्य आहे. रामायणामधली कथा आहे. असं काही कर्तव्य कर्म त्याच्या पूर्वजांनी करून ठेवलंय की त्याला दशक्रियामध्ये आत्मा तृप्त झालाय की आत्मा बद्ध आहे हे फक्त कावळ्यालाच कळतं. काय झालं? पंचवटीमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया आणि सीता माता यांचा वनवास चालू होता. वनवास चालू असताना एके दिवशी काय झालं, सीता माता आपल्या कुट्याच्या बाहेर अन्नधान्य वाळवण्याकरता त्या ठिकाणी बाहेर निघाल्या. आता पूर्वीच्या महिला अन्नधान्य वाळत घालायच्या. का वाळत घालायच्या? सुरेख अशी चपाती यावी, अन्नधान्य चांगलं वाळावं आणि त्यातून पीठ चांगलं व्हावं आणि ते पीठ आम्ही खावं, याकरता काय करायच्या? वाळत घालायच्या. तशाच सीता माता सुद्धा अन्नधान्य वाळत घालत होत्या. परिणामी लक्ष्मण भैया आणि रामप्रभू जंगलामध्ये गेले होते. काही काही लोक म्हणतात शिकारीसाठी. नाही नाही, आमचा देव शिकारी करणारा नव्हता. आमचा देव जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी त्या ठिकाणी जाणारा होता. आमचा देव साधू संतांचं रक्षण करणारा होता. असंच एके दिवशी अन्नधान्य वाळत घालत असताना अनेक पक्षी यायचे. आता तो साहजिकच स्वभाव आहे. आपण जर काही आपल्या अंगणामध्ये वाळत घातलं तर पशुपक्षी येतात, अन्नधान्य घेतात, चिमण्या येतात, कावळे येतात, कबूतर येतात आणि अन्नधान्य घेऊन उडून निघून जातात. हा प्रत्येकाचा नियम आहे. तसंच झालं. चिमण्या येत होत्या, कबूतर येत होती, अनेक पशुपक्षी येत होते, त्यामध्ये कावळे सुद्धा येत होते. हे बघितलं एका गंधर्वानं आणि त्या गंधर्वाच्या मनामध्ये वाईट विचार आला. त्याने काय बघितलं तर सर्व पक्षी यायचे आणि त्या सीता मातेसोबत मातेभोवती गिरटी घालायची. हे त्या गंधर्वाने बघितलं आणि गंधर्वाच्या मनामध्ये वाईट विचार आला. बघा, एखादं चांगलं कर्तव्य कर्म करत असताना जर आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी जर वाईट विचार आला तर आपलं अधपतन व्हायला वेळ लागत नाही. सुंदर वनवास चालू होता. वनवासामध्ये फक्त रावणाच्या मनामध्ये वाईट विचार आला. कोणाबद्दल? परस्त्रीबद्दल, त्या सीता मातेबद्दल. परिणामी रावणाचा दह व्हायला वेळ लागला नाही. म्हणून चांगलं कर्तव्य कर्म करत असताना एखादा वाईट मनामध्ये विचार जरी आला तरी तो विचार आपल्या ऱ्हासाला कारणीभूत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गंधर्वाने तेच बघितलं आणि गंधर्वाने बघितल्यानंतर मनामध्ये विचार आला की सीता मातेच्या पदराला आपण स्पर्श करावा आणि त्या स्पर्शाचं समाधान आपल्याला भेटावं. असा वाईट विचार त्या गंधर्वाच्या मनामध्ये आला. परंतु जायचं तर कसं जायचं? हे पक्षी दिसतात, त्यामध्ये एक कावळा होता. ठरवलं या कावळ्याचं आपण रूप घेऊ आणि त्या कावळ्याच्या रूपाने सीता मातेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. त्याला माहित होतं ही सीता माता म्हणजे प्रभू रामचंद्रांची एकनिष्ठ पत्नी आहे, एक बाणी एक वचनी. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं जीवन चरित्र म्हणजे जीवनाचं कल्याण करणारं रामचरित्र आहे आणि त्या रामाची पत्नी सीता माता आहे हे त्या गंधर्वाला माहित होतं.
परंतु कामातुराणाम भयम न लज्जा विद्यातुराणाम सुखम न निद्रा. एकदा कामाच्या आहारी गेल्यानंतर माणसाला लाज नसते, कामाच्या आहारी गेल्यानंतर माणसाला भीती नसते. अनेक मोठे मोठे लोक जगाचं भविष्य सांगण्याकरता बाहेर पडले होते, पण स्वतःच भविष्य कधी अंधारात गेलं त्यांना कळलं नाही. का? कामातुराणाम भयम न लज्जा विद्यातुराणाम सुखम न निद्रा. एखादा विद्यार्जन करत असेल, एखादा मुलगा अभ्यास करत असेल, UPSC MPSC सारखे पेपर देत असेल, त्याला रात्र रात्रभर झोप नसते. का झोप नसते? मला मोठं व्हायचं, मला PSI व्हायचं, मला कलेक्टर व्हायचं, मला मोठं पदाधिकारी व्हायचं, हे त्याच्या मनामध्ये स्वप्न असतात. आणि स्वप्न त्यालाच म्हणतात, ऐका, स्वप्न त्यालाच म्हणतात जे झोपू देत नाही. घरामध्ये फक्त आपण घोड्याचे चित्र लावून आणि उगवत्या सूर्याचे चित्र लावून माणूस कधी प्रगती करत नसतो. लक्षात ठेवा. प्रगती करण्यासाठी घोड्यासारखं धावावं लागतं आणि उगवत्या सूर्याच्या आत उठावं लागतं, तेव्हाच माणूस मोठा होतो. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल असाध्य ते साध्य करीता सायास अभ्यास कारण तू का म्हणे. अभ्यास कारण तू का म्हणे. असाध्य ते साध्य करीता सायास अभ्यास कारण तुका म्हणे. अभ्यास कारण तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. पण त्या गंधर्वाच्या मनामध्ये वाईट विचार आला, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. त्याने काय केलं? मायावी रूप धारण केलं आणि त्या कावळ्याच्या रूपामध्ये तो गंधर्व गेला आणि इतर पक्ष्यांप्रमाणे सीतामातेच्या सोबत गिरटी घालू लागला. आणि गिरटी घालता 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 कळत न कळतपणे सीतामातेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सीतामातेला स्पर्श झाला. ती एक बाणी होती, एक वचनी होती आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची पत्नी होती. असा स्पर्श झाल्यानंतर पतिव्रतेचं हृदय होतं. अचानक मोठ्याने आवाज केला, हे रामा, हे रामा, हे रामा. असा त्रिवार उच्चार केल्यानंतर तिकडं जंगलामध्ये प्रभू रामचंद्रांच्या कानावर ती आरोळी गेली. काहीतरी अघटित झालं हे त्या रामचंद्रांना कळालं. त्यांनी काय केलं? खाली एक गवताची काडी होती, ती काडी उचलली आणि जिकडे आवाज येत होता त्या आवाजाच्या दिशेने फेकली. आता काडी काय न बाण काय, तो रामाचाच होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 गोष्टी या जीवनातून एकदा का निघून गेल्या की त्या पुन्हा येत नाही. बाणातून निघेल, धनुष्यातून निघालेला बाण एकदा का पुढे गेला तो मागं घेता येऊ शकत नाही. आपल्या जीवनामध्ये एखादी संधी एकदा का हुकली आपली की ती पुन्हा येत नाही. निलेश महाराज, काही काही संधी या जीवनामध्ये एकदाच येत असतात आणि ती एकदा का हुकून गेली की ती पुन्हा येत नाही. भविष्यामध्ये भूतकाळामध्ये होऊन गेलेलं जीवन पुन्हा माणसाला आणता येत नाही आणि तोंडातून बोललेला शब्द परत पुन्हा माणसाला घेता येत नाही. म्हणून बोलत असताना असं बोलायचं. ज्ञानोबराय सांगतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. पण अलीकडच्या काळामध्ये लोक असं बोलतात, म्हणतात महाराज ते बोललो नसतो ते बरं झालं असतं. संत महात्मे बोलायचे बघा, परंतु संत महात्मे बोलत असताना इतरांचं हित व्हावं, कल्याण व्हावं असंच बोलायचे. सहज संत बोलले हो, सहज ज्ञानोबराय बोलले आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र पावन ग्रंथ जन्माला आला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला. सहज संत बोलले, सहज बोलाने हित उपदेश करुणी सायास शिकविती. करुणी सायास शिकविती. सहज बोलाने हित उपदेश करुणी सायास शिकविती. करुणी सायास शिकविती. संत महात्मे सहज बोलले तरी तुमचं आमचं हित होत होतं, तुमचं आमचं कल्याण होतं, अशी संतांची वाणी आहे. पण सर्वसामान्य जीव सहज बोलतो आणि सहज बोलण्यामध्ये एकमेकांची भांडणं लावून देतो.
असा सर्वसामान्य जीव आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती भगवान प्रभू रामचंद्राने गवताची काडी उचलली आणि आवाजाच्या दिशेने फेकली. आवाजाच्या दिशेने फेकल्यानंतर बरोबर ती त्या कावळ्याच्या मागे लागली. आता कावळा पुढे पळू लागला. कावळ्याच्या लक्षात आलं की भगवान परमात्म्याचा हा बाण आहे. हा बाण आला म्हणजे आपला नाश करणार, नायनाट करणार. ब्रह्मदेवाकडे तो कावळा गेला आणि सांगितलं माझ्याकडून अशी अशी घटना झाली, कळत न कळत कामाच्या आहारी मी गेलो, अशी घटना झाली, मला माफ करा. ब्रह्मदेव म्हटले हे का तर माझ्याकडे नाही, तुम्ही महादेवाकडे जा. महादेवाकडे गेले, सांगितलं अशी अशी घटना झाली. महादेवाने सांगितलं याच्यावर मी काहीच करू शकत नाही, कारण प्रभू रामचंद्रांचा शब्द येतो, प्रभू रामचंद्रांचा बाण आहे, तो बाण जगामध्ये जीवनामध्ये कोणीही पुन्हा मागे घेऊ शकत नाही. ब्रह्मदेव झाले, महादेव झाले, विष्णुदेवाकडे गेले. विष्णुदेवाने सांगितलं मी काहीच करू शकत नाही. अचानकपणे नारद भेटला. नारायण नारायण. नारद भेटला. नारदाला सगळी हकीकत त्या गंधर्वरूपी कावळ्याने सांगितली. नारदाने सांगितलं आता एकच काम, ज्याच्याशी तू पंगा खेळला त्या प्रभू रामचंद्रांकडे जायचं आणि त्यांच्याकडे काय करायची, क्षमा मागायची. कारण त्यांचा एक नियमच आहे, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्ये मीची एकू. हा सगळा प्रकार लक्षात आला आणि तो कावळा पुनश्च एकदा प्रभू रामचंद्रांकडे गेला आणि सांगितलं अशी अशी घटना झाली. प्रभू रामचंद्राने सांगितले घटना तर तू केलीच आहे, परंतु तुला या ठिकाणी मी आता काही करू शकत नाही. परंतु कावळ्याने सांगितलं ज्या वाईट दृष्टीने मी त्या सीता मातेकडे वाईट दृष्टीने बघितलं ती दृष्टी माझी तुम्ही घालवा. म्हणून तो सोडलेला बाण प्रभू रामचंद्रांनी त्या कावळ्याच्या एका डोळ्यामध्ये घातला. परिणामी कावळ्याला एकाक्ष म्हणतात. आजही तुम्ही बघा कावळ्याला फक्त एकाच डोळ्याने दिसतं. तुम्ही म्हणाल महाराज कसं, तर तुम्ही कावळा घ्या, तुम्ही बघा, मग तुम्हाला लगेच कळेल. काय कावळ्याला एकाक्ष म्हणतात. कावळ्याला एकच डोळ्याने दिसतं. आपल्याला वाटत असेल दोन्ही डोळ्याने दिसतं, पण कावळा बघत असताना नुसती मान इकडे तिकडे हलवत असतो. बरेच समाजामध्ये कावळे असतात, इकडे तिकडे फक्त मान हलवत असतात, काहीच करत नाही, फक्त मान हलवून सगळा कार्यक्रम करतात. विठ्ठल विठ्ठल. असो हे दृष्टांतामधल्या कावळ्याचं चालू होतं बरं का. पण सांगितलं तुझा डोळा जरी गेला असेल पण तू मला शरण आला. इथं शरण आल्याला मरण नसतं, शरण आल्याला काहीतरी प्रायश्चित्त म्हणून, काहीतरी उशाप म्हणून तुला या ठिकाणी दिलं पाहिजे. तर प्रभू रामचंद्राने सांगितलं या मृत्यूलोकामध्ये जेव्हा लोक देह सोडून निघून जातील तेव्हा ते गेल्यानंतर त्यांचा आत्मा पवित्र आहे की अपवित्र आहे हे फक्त तुलाच कळेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजही दशक्रियाच्या दिवशी आमच्या कुटुंबातील व्यक्ती असेल, आमच्या कुटुंबातील आजोबा असेल, आमचे वडील असेल, निघून गेल्यानंतर ते पवित्र आहेत, ते मुक्त आहेत की बद्ध आहेत हे फक्त एका कावळ्याच्याच स्पर्शाने कळतं. आणि अजून एक त्याला शाप दिलेला होता, कावळ्याची चोच आतापर्यंत एकही चांगला पदार्थ कधीच खात नाही. ते कायम मांसच खाणार, ते कायम गलिच्छच खाणार. का तर कावळ्याला प्रभू रामचंद्राने शापही दिला, त्या ठिकाणी उशापही दिला. विठ्ठल विठ्ठल. हो महाराज, तुम्ही पाऊण तास झाला आतापर्यंत सांगितलं अपवित्र देह कोणाचा, पवित्र देह कोणाचा. पण या अभंगामध्ये महाराज सांगतात पवित्र देह त्यांचा आहे ज्याने जिवंतपणे परमार्थ केला, आणि जिवंतपणे आपलं शरीर तर पवित्र केलंच, पण ते निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने हा देह पवित्र होऊन गेला. अभंगाचं पहिलं चरण. पवित्र तो देह सदा वाचे नेम, पवित्र तो देह सदा ज्याचा 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 नेम. वाच गाय राम सर्व भावे, वाच गाय राम सर्व भावे, हे वाचे गाय राम सर्व भावे,
भाग्याचा तरला संसार धन्य ते भाग्याचा तरला संसार वाद्य गाय राम सर्व भावे वाद्य गाय राम सर्व भावे हे वाद्य गाय राम सर्व भावे धन्य तो भाग्याचा तरला संसार धन्य तो भाग्याचा तरला संसार हे पवित्र तो देह सदा जता नेम वाच्य गाय राम सर्व भावे वाच्य गाय राम पवित्र तो देह वदन रे मो वाद्य गाय राम सर्व भावे राम महाराजांनी सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं, पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. अशा भगवत भक्तांनी, अशा संत महात्म्यांनी सदा वाचेने भगवंताचं, प्रभू रामचंद्रांचं भजन केलं. असंच भजन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या आदराने, मोठ्या प्रेमाने आपण एकदा करायचे. सर्वांनी ज्यांना ज्यांना हात असेल हात वरती करायचे, मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवायची. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान. संत नामदेव महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. एक गोष्ट सांगू का, आजपर्यंत जीवनामध्ये कधीच हार मानली नाही आणि हार कधी जीवनामध्ये कोणी मानायची नाही. किती अपयश जरी आपल्या पाठीमागे लागलेलं असेल, पण आपण जीवनामध्ये हार कधीच मानायची नाही. का मानायची नाही? इतके कष्ट करायचे प्रामाणिक, इतके कष्ट करायचे की त्या हाराला सुद्धा हार वाटली पाहिजे. इतके जीवनामध्ये कष्ट करायचे. हार जीवनामध्ये कधीच मानले नाही, परंतु कधी कधी प्रेमाचे हार सुद्धा स्वीकारावे लागतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, पवित्र तो देह, त्यांचा देह पवित्र आहे. कोणाचा? ज्यांनी जीवनामध्ये अखंड भगवंताचं नामस्मरण केलं, ज्यांनी जीवनामध्ये अखंड प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं. नव्हे तर सदा नेम केला, नित्यनेम केला. जीवनामध्ये नित्यनेमाला फार महत्व आहे. कोणतीही जीवनामध्ये साधना करायची असेल तर नित्यनेम हा फार महत्वाचा आहे. जो नित्यनेमाशिवाय जेवण करत असेल त्याला महाराजांनी श्वान म्हटलंय. काही नित्यनेमाविन अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे वृषभ. त्याला गाढव म्हटलंय. कोणाला? ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम नसेल
पण महाराज म्हणतात सदा ज्याचा नेम. काय नेम केलाय? वाचे गाये राम सर्व भावे, धन्य ते भाग्याचा तरले संसारी, परमार्थाचे घर नाममुखी. ते संसारी जरी असेल पण धन्यता त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं, उत्तम प्रकारचा संसार केला. आणि संसार करू नये असे कोणते संत महात्मे सांगत नाही. उलट संसार करावा, संसारात असावं, पण असोनी नसावे. असोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाय सदा. धन्य ते भाग्याचा तरले संसारी. ते संसार तरले, भाग्यवान झाले, पण काय केलं? परमार्थाचे घर नाममुखी. त्या नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये जर आपण चिंतन केलं तर नाथ महाराज म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये मुखामध्ये नामस्मरण येत नसेल त्याला काय म्हणायचं माहितीये का? नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण येत नसेल, ज्याच्या मुखामध्ये साधू संतांची सेवा घडावी असं मुखातून बाहेर पडत नसेल, तर त्याचं मुख नाही तर त्याला बिळ म्हटलंय. आणि त्याच्यामध्ये जी जीभ आहे, जीभ कशामध्ये? मुखामध्ये, तिला काळ सर्पाची उपमा दिली. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. म्हणून महाराज सांगतात धन्य ते भाग्याचा तरले संसारी, परमार्थाचे घर नाममुखी. हो, ते संसार करतात या नवल नाही, संसारात राहून सुद्धा अध्यात्म करतात. काय करतात? अभंगाचं 3रं चरण. करीतसे कथा, करीतसे कथा, करीतसे कथा, कीर्तनी आवडी. करीतसे कथा, करीतसे कथा, करीतसे कथा, कीर्तनी आवडी. ब्रह्मज्ञान जोडी दयाला ब्रह्मज्ञान जोडी धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार. धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार. धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार. धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार. तरला संसार. कीर्तनी आवडी, ब्रह्मज्ञान जोडी दयाला वे. ब्रह्मज्ञान जोडी दयाला वे. ब्रह्मज्ञान गोडी दया लागे, ब्रह्मज्ञान गोडी दया लागे. वा, टाळी वाजवा एकदा सुंदर सर्वांनी. महाराज सांगतात असे भगवत भक्त काय करतात? करीतसे कथा कीर्तनी आवडी. असे भगवत भक्त कीर्तन करतात, कथा करतात, पण लक्षात ठेवा प्रत्येक कथा करणारा, प्रत्येक कीर्तनकार हा भगवत भक्तच असेल असं नाही. प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक कथाकार संतच असेल असं नाही. परंतु ते संत महात्मे कथाही करतात. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. असे हे भगवत भक्त कथा करतात, कीर्तन करतात. कीर्तन म्हणजे काय? ऐका.
हल्लीच्या समाजामध्ये कीर्तन करणं म्हणजे फक्त एक मनोरंजन करणं हाच बऱ्याचशा व्यक्तींचा एक भाव झालाय. परंतु ऐका, कीर्तन इज अ नॉट एंटरटेनमेंट बट इज अ टूल ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन. समाज परिवर्तनाचं कीर्तन एक फार मोठं साधन आहे. अलीकडच्या काळामध्ये एखाद्याने उपदेश करावा, आज उपदेश करणारे खूप झाले परंतु ऐकणारे कोणीच नाही. पण कीर्तन अशी एकच पवित्र जागा शिल्लक आहे की तिथं कीर्तनकाराने उपदेश करावा, संत साहित्याचा आधार घ्यावा, संतांनी सांगितलेले प्रमाण आत्मसात करावी आणि संपूर्ण समाजाने ऐकावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कीर्तनाची मर्यादा आखत असताना एकनाथ महाराजांनी सांगितलं, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावील श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, संत संगे अंतरंगे नाम डोलावे, कीर्तन रंगे देवा सन्निध सुख बोलावे, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशी कीर्तनाची मर्यादा सांगितली. म्हणून करीत असे कथा कीर्तनी आवडी, ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे. महाराज, कोणाचा देह पवित्र झाला, अपवित्र देह होता आणि तो भगवंताची भक्ती केल्यानं, भगवंताचं नामस्मरण केल्यानं पवित्र झाला, तर सुंदर प्रकारचे एक दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. संत वाङ्मयाचा जर आपण विचार केला, जर गेलाच कधी पंढरपूरला, तर पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं शहर आहे, मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी संत कान्होपात्र नावाचं फार दिव्य अलौकिक व्यक्तिमत्व, संत जीवन आपल्याला बघायला भेटतं. काय होतं त्या कान्होपात्रांच्या जीवनामध्ये? अस्पृश्य जीवन होतं. त्या कान्होपात्राची आई श्यामा गणिका वेश्या होती, परंतु वेश्या असताना सुद्धा मुलीचं जीवन घडवत होती. इतकं अस्पृश्य जीवन होतं, पण फक्त भगवंताची भक्ती केली, परिणामी जीवन दिव्य झालं. ती श्यामा गणिका वेश्या व्यवसाय करायची आणि वेश्या व्यवसाय करून आपलं जीवन उदरनिर्वाह भागवायची. तिच्या पोटी अशीच मुलगी जन्माला आली, कान्होपात्रा. दिसण्यासाठी फार ओजस्वी होती, तेजस्वी होती, रूपवान होती, लावण्य होती. इतकी लावण्यवान होती की तिने जर एकदा का पानाचा विडा खाल्ला तर तिच्या गळ्यामधून तो बाहेर दिसायचा. इतकी लावण्य तेजस्वी ती कान्होपात्रा होती. आईच्या मनामध्ये इच्छा होती, आपण जसा व्यवसाय आजपर्यंत जिवंत ठेवलाय तसाच व्यवसाय त्या कान्होपात्राने करावा आणि जीवनामध्ये धन कमवावं, पैसे कमवावं. एक गोष्ट मी आज नेहमीच नक्कीच सांगून जाईल, जीवनामध्ये माणसाने धन कमवत असताना अनितीचं धन कधीच कमवू नये, वाईट मार्गाने धन कधीच कमवू नये. चांगल्या मार्गाने थोडं जरी धन मिळवलं तर शाश्वत टिकणारं असतं आणि वाईट मार्गाने किती आपण धन कमवलं तरी ते धन त्या ठिकाणी आपल्याला टिकू शकत नाही. म्हणून संत महात्मे वेळोवेळी सांगतात, जोडणी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन मिळवावं पण चांगल्या रीतीने मिळवावं. पण त्या वेश्यागणिकाच्या मनामध्ये विचार होता, कान्होपात्राने धन मिळवावं, पैसा मिळवावा, पण कसा? वेश्या व्यवसाय करावा. पण त्या कान्होपात्राला लहानपणापासूनच भगवत भक्तीची आवड होती. गावातले लोक यायचे चिडवायचे, तू अस्पृश्य आहे, तुझा बाप कोण आहे ते तुला माहित नाही. कायम कायम लोक चिडवायचे, तुझा बाप कोण, तुझा बाप कोण. ती आईला विचारायची, आई अगं माझे वडील कोण? आई म्हणायची, वेळ आली की तुला नक्की सांगेल, वेळ आली की तुला नक्की सांगेल. आई सांगत नव्हती, कारण आईलाच माहित नव्हतं. एक दिवस एक वारकरी बाबा रस्त्याने चालले होते, दिंडी चालली होती. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
चालू होता. वारकरी बाबांना बघितलं आणि वारकरी बाबांच्या जवळ गेली आणि ती कानोपात्राने साष्टांग प्रणिपात केला. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. असा त्या वारकरी बाबांच्या नतमस्तकावर मस्तक ठेवलं, चरणावर मस्तक ठेवलं आणि प्रणिपात केला. बाबा, आजपर्यंत माझा बाप कोण आहे मला माहित नाही, तुम्ही सांगू शकाल का? त्या वारकरी बाबांच्या मुखातून सुंदर असे शब्द आले. वारकरी बाबांनी सांगितलं, तुझा बाप तुला कोण आहे हे जाणून घ्यायचंय ना, चल माझ्यासोबत पंढरपूरला. तशीच त्या ज्ञानोबरायांच्या भजनामध्ये, त्या वारकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये ती कानोपात्रा पंढरपुरापर्यंत येऊन पोहोचली. भजन चालू होतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आळंदी पंढरीची वारी करा, या जन्माचे सार्थक करा. आळंदी पंढरी वारी करा, या जन्माचे सार्थक करा. ज्ञानेश्वरा मुखी ज्ञानेश्वरा, जन्म मरणाच्या चुकती फेरा. ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, जन्म मरण तुटतील फेरा. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. असं ज्ञानोबरायांचं भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना ती वारकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये कानोपात्रा सामील झाली आणि पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचली. वारकरी बाबांनी सांगितलं, दर्शन घ्यायचं पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं. बारीमध्ये लागली, पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं. पूर्वीच्या काळामध्ये अस्पृश्य पद्धत होती. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये कोणालाही आतमध्ये येऊन दिलं जात नव्हतं. पण ज्ञानोबरायांनी अशी क्रांती केली की सकल संतांना, सकल समाजाला पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ डोकं ठेवता येईल अशी मान्यता कोणी निर्माण करून दिली तर आमच्या ज्ञानोबरायांनी. तो ज्ञानोबरायांचा अधिकार होता. दर्शन घेतलं. परिणामी इकडं बिदरच्या बादशाला कळालं की ती गणिका वेश्याच्या पोटी कानोपात्रा म्हणून मुलगी जन्माला आली. सुंदर आहे, तेजस्वीवान आहेत, तिलाही आपण वरावं, तिला आपण आपल्या राज्यामध्ये आणावं आणि आपली पत्नी करून घ्यावं. हा वाईट विचार त्या बिदरच्या बादशाच्या मनामध्ये आला. त्या बादशाने अनेक सैनिक पाठवले. कशासाठी? कानोपात्राला घेण्यासाठी. कानोपात्राने पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेतलं. ते सर्व सैनिक महाद्वाराच्या बाहेर उभे होते. कानोपात्राला बघितलं आणि तुम्हाला आता घेऊन जायचं अशी आज्ञा केली. त्या कानोपात्राने सांगितलं, फक्त 5 मिनिट. एखादा व्यक्ती जर सुळावर द्यायचा असेल तर त्या सुळावर देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अगोदर मनातली इच्छा विचारली जाते. तशीच कानोपात्राने सांगितलं, मी तुमच्याकडे यायला तयार आहे. कानोपात्राला माहित होतं मी गेल्यानंतर पुढे माझं काय होईल हे भविष्य सगळं तिला माहित होतं. परंतु बिदरच्या बादशाकडे जाण्यापेक्षा मला माझी पहिली इच्छा म्हणजे ज्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं नाव ऐकून मी पंढरपूरला आले होते त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पुन्हा एकदा जायचं असा मनामध्ये विचार आला. आणि पुन्हा एकदा ती पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ नतमस्तक झाली. अशी नतमस्तक झाली, अशी नतमस्तक झाली की ती पुन्हा तिने प्राणच घेतला नाही. सदा समाधिस्थ रामरूप झाली, कौशल्या माऊली नामा म्हणे. अशी समाधिस्थ झाली तिची चरणांची ज्योत पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ तिने मावळली. काय भाव असेल, काय भक्ती असेल. तिने फक्त ठरवलं की आता मला बिदरच्या बादशाकडे जायचंच नाही आणि उर्वरित माझं उरलेलं जीवन हे त्या वेश्य व्यवसायापोटी घालवायचंच नाही. परिणामी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ नतमस्तक झाली आणि कायमचीच नतमस्तक झाली. तो प्रसंग त्या पंढरपूरच्या बडव्यांनी बघितला, पुजाऱ्यांनी बघितला. आता काय करावं? ही अस्पृश्य मुलगी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ त्या ठिकाणी समाधिस्थ झाली. काय करावं? पटकन तिला उचललं आणि जवळच महाद्वाराच्या जवळ एक खड्डा पुरला, खड्डा केला आणि त्या खड्ड्यामध्ये त्या कानोपात्राला पुरलं. परिणामी तुम्ही आजही पंढरपूरला गेलात, दर्शन बारीमध्ये लागलात तर दर्शन बारी लागल्यानंतर पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे जात असताना एक पहिलं वृक्ष लागतं, ते म्हणजे तरटीचं वृक्ष. त्यालाच आपण म्हणतो कानोपात्राचं वृक्ष. त्या वृक्षाचं दर्शन घेऊन मगच आपल्याला पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं लागतं. काय भाव असेल, काय संतांची भक्ती असेल.
म्हणूनच म्हणतात पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, पवित्र तो देह सदा जाचा नेम, पवित्र तो देह सदा जाचा नेम. पवित्र तो देह सदा जाचा नेम. वाचे गाय राम सर्व भावे. वाचे गाय राम सर्व भावे, वाचे गाय राम सर्व भावे. अशा प्रकारे ती कान्होपात्रा भगवंताच्या चरणाजवळ नतमस्तक झाली. सांगायचं तात्पर्य एकच, अपृश्य जन्म होता परंतु अपवित्र शरीर असताना सुद्धा भगवंताची भक्ती केली. अंतःकरणामध्ये भाव होता, अंतःकरणामध्ये श्रद्धा होती, अंतःकरणामध्ये विश्वास होता. परिणामी भगवंताच्या चरणाजवळ समाधिस्थ होण्याचं सान्निध्य तिला लाभलं. म्हणूनच म्हणतात एका जनार्दनी धन्य ते शरीर, तिचं शरीर धन्य होऊन गेलं. का? संसार परमार्थ एक रूप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाये राम सर्व भावे. धन्य ते भाग्याचा तरले संसारी, परमार्थाचे घर नाममुखी यथामथी यथावकाश. सद्गुरूंनी केलेल्या कृपेप्रमाणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवारांनी जसं जसं शिकवलं, जसं जसं ज्ञानार्जन केलं, त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. सर्वच काही बरोबर असेल असं नाही. जे जे बरोबर असेल ते सर्व गुरुवाऱ्यांचं, जे काही चुकलं असेल ते बुद्धीचे दोष, म्हणून पुन्हा मला ते परत करा. नक्कीच पुढच्या वेळेस बोलताना अधिक चांगलं बोलण्याचा मी प्रयत्न करेल. झालेली कीर्तनरूपी सेवा याच ठिकाणी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. याच आजच्या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन, कलाकार, गायक, वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं नाम या ठिकाणी घेतलेलं आहेत. आदरणीय